अन रावण शाहीर गा शाहीर अन जगामधी जाहीर गा जाहीर रावण शाहीर गा शाहीर जगामधी जाहीर गा जाहीर गुरुचरण वंदून अन माझ्या कुळ स्वामीला का स्वामीला गुरुचरण वंदून वंदून माझ्या स्वामीला का स्वामीला पुरसीद देवाला का देवाला अन देवा चरण वंदून गा वंदून देवाला गा देवाला देवा चरण वंदून गा वंदून पाटीराजावर बघाव देवीला अन करंड्या माझ्या लाडीला गा लाडीला अन दोन्ही हात जुडून गा जुडून माझ्या लाडीला गा लाडीला दोन्ही हात जुडून गा जुडून बिरू देवाला वन काशिलिंगाला देवाला वन काशिलिंगाला गा देवाचा याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला पंढरीच्या प्रभूला विठ्ठल माझ्या देवाला प्रभूला विठ्ठल माझ्या देवाला चुंडीच्या नाताला भांग्या माझ्या देवाला भांग्या माझ्या देवाला संत बाळू मामाला संत बाळू मामाला माळिंग रायाला राय वनु रसीदाला चुंडीच्या नाताला देवदरे खानाला मल्हारी या देवाला मल्हारी या देवाला रत्नाकर महाराज नरेंद्र या स्वामीला हात जुडून जुडून गा सुरवात वविला वविला हात जुडून जुडून देवाडी गावाला गावाला गा हरिबाया खोत या खोत किव देवाडी गावाला गावाला गा हरिबाया खोत या खोत की गा गंगूबाई राणीव दोघायांच्या पोटाला चाळीस या सालाला आणि एप्रिल या महिन्याला एक बघा तारखेला एक बघा तारखेला मुलगा आला जन्माला रावण या नाव गा एक बघा तारखेला मुलगा आला जन्माला रावण या नाव त्याने ठेवलं नाव या त्याने ठेवलं मुलगा वाढू लागला बाळ वाढू लागला नाव त्याने ठेवलं नाव त्याने ठेवलं मुलगा वाढू लागला बाळ वाढू लागला नादलई कुस्तीचा नादलई कुस्तीचा नादलई कुस्तीचा नादलई कुस्तीचा शाळा लागला शिकायला न कुस्त्या लागला खेळायला शिकायला कुस्त्या लागला रावणाची कथा आपल्याला गायची आहे तसं तू आपण गाऊन धावायची तर देतो त्यात रविला देवाडी गावाला खेड्या गावाला हरिबा खोतनी त्यांची राणी गंगूबाया सईला तसं तो दोघाच्या पोटाला जातो एकोलदा एका बाळात जातो त्यात रविला असणारा तो बाळ त्या वेळेला 1940 सालाला
एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला तसा तो त्याचा जन्म झालेला तसा तो त्या तर विळीला जन्म झाला मूल लागलं वाढायला न लहानाचं मोठं उयाला प्रकार काय झालाय कुस्तीचा नाद मुलाला तसा तो कुस्तीचा नाद असेला शाळा पण शिकत होता तसा तो त्या तर विळीला शाळेत कुस्तीत पहिला नंबर होता आणि कधी तर धनगरी ओव्या शाळेत भाग घ्यायचा आणि ओव्या म्हणायचा बी नाद थोडा थोडा होता तसा तो प्रत्येकाचा नाद होता तसा तो त्या रावण मुलाला त्याच ठिकाण्याला शाळा शिकायला लागला 5वी पास झालेला उन्हाळ्याच्या सुट्टीला या हरी तात्याला तसा तो काय केलं होतं त्यात्र जाग्याला मेंढ्या राखूला गेला लागला गा मेंढ्या राखूला गेला लागला उन्हाळ्याच्या सुट्टीत सुट्टीत गा मेंढ्या बघा राखून राखून शाळा सुरू झाली गा शाळा सुरू झाली रावण बोलू लागला गा हरिभाया तात्याला शाळा 5वी पास झाल्यानंतर त्या वेळेला उन्हाळ्याची सुट्टी लागायला तसे तो सुट्टी लागल्या बरोबर तो अरे तात्यानं काही केलं होता तो त्या तर वेळीला अरे रावण महिनाभर जरा मेंढ्या राखू लाग मला बी मदत होईल असं म्हणू करता तो लागला होता रावणला आपल्या मुलाला बोलायला तसा तो घेऊन गेला होता बरोबरीला तो मेंढ्या राखीला महिनाभर मेंढ्या राखल्यानंतर शाळा सुरू झाले सुट्टी संपली ना रावण म्हणतो हरितात्याला मला पुस्तकाला ना कपडे घ्यायला पैसे दिले पाहिजेत बरं का म्हणून करता तो हात घेतला होता तसा तो बाप लागला होता बोलायला त्या वेळेला आपली परिस्थिती गरिबीची आहे मेंढ्या राखून पोट भरतोया बरोबर आहे. बाबा रे शाळा नको शिकायला मेंढ्या लाग राखायला तसा तो म्हणल्या बरोबर तो रावण हात घेतला होता तू मला शाळेला पुस्तक ड्रेस दिलाच पाहिजे बरे का अरे रावण मेंढरातलं एक बकरन हे जा मिरजीच्या बाजारात विक आणि ड्रेस आणि पुस्तक घेऊन येताना त्या बकरीवर लादून घेऊन ये असं तू म्हणल्या बरोबर तो आनंद झाला होता त्या रावण मुलाला तसा तो त्या तर ठिकाण्याला कोडया पडल जीवाला गा रावण रावण बाळाला गा सकाळच्या पाऱ्याला गा सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला गा खनीत नेऊन बकराया धुवून गा मिरज गावाला बकरा घेतला कातरून बकरा घेतला कातरून लोकर या विकून बापानं सांगितलंय मेंढरातला बकरा नेऊन विकायचा कपडे आणि पुस्तक घ्यायची आणि येताना आणि बकऱ्यावर लादून आण म्हणतो म्हणजे काय भानगड कळेना असं म्हणल्याबरोबर तो हुशार असलेल्या रावणानं विचार केला होता जसं बापानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे का मुलगा हुशार होता त्या वेळेला
खणीत नेऊन बकरा धुतला, मिरजेच्या बाजारात गेला, बकऱ्याची लोकर कातराईला. तसा तो त्यानं बाजारात नेऊन लोकर 37 रुपयाला त्यानं लोकर विकायला. तसा तो लोकरीचे पैसे त्याने घेला. 20 रुपयाच्या शाळेला ड्रेस घेतला, 12 रुपयाची पुस्तक घेतली, 1 रुपयाचा खजूर घेतला आणि राहिलेले पैसे खिशात टाकायला, सगळं गटुळ बांधायला आणि त्या बकऱ्यावर ठेवायला. तसा तो त्या असणाऱ्या रावणने तू बकरे घेतलो तू बरोबरीला. तसा तो त्या तरी ठिकाण्याला संध्याकाळी या वेळेला आला पहिल्या गावाला, बकरा बांधला वाड्याला, बापा याच्या याडव. राग आला या कुणाला, हरी बघाया तात्याला. रागाया जया तावात बघा रागाच्या तावात काय होताया बोलत बघा काय होता सांगत. रावण त्या या बाळाला, रावण त्या या बाळाला विचार केला. संध्याकाळला आला घर वाड्याला, बकर नेऊन वाड्यात बांधायला न वडिलांच्या आडवं गेला. त्यावेळेला तसा तो वडिलांच्या आडवं गेल्याबरोबर तसं पाहिलं होतं तो हरिमाख होताना. तसा तो त्या तर वेळेला हरामखोर आला वाटतं आपल्या मनासारखं करून बकर तेवढं माझं मेंढरातलं घालवून. असं म्हणून करता तो डोळ्या लाले करायला. तसा तो जाऊन बोलतो रावण बाळाला त्या वेळेला, तात्या बकर तुमचं विकलं नाही, लोकर विकून ड्रेस आणि पुस्तक घेऊन आलो. 1 रुपया खजूर 4 रुपये महागारी आणल्या. असं तो म्हणल्या बरोबर त्या रावण तात्यानं तो आपल्या मुलाला शाबासकी दिली होती. तसं तू त्या तर वेळेला बाबा रे, इथून पुढे तुला शाळेला पैसे कमी पडू देणार नाही. मुलगा लागला शाळा शिकायला. तो शाळा शिकत असताना तसा तो 7वी पास होयाला. तसा तो त्या तर वेळेला मास्तराची नोकरी देवा गा, मास्तराची नोकरी. नोकरी बघायला गेल्या रावणाला, नोकरी बघायला गेल्या. मास्तराची नोकरी देवा गा, मास्तराची नोकरी. नोकरी बघायला गेल्या देवा गा, रावणाच्या बाळाला. बाप बोलू लागला देवा गा, मास्तर तू नार न सरकाराच्या ताब्यात देवा गा, ताब्यात राहणार. नको मास्तर बघ होयाला रे, माझं नाव याव पाहिजे गाजवायला रे, जगामध्ये या करायला दिली नोकरी सोडून गा, रावण त्या या बाळानव. कुस्ती लागेला व बघा खेळायला गा, हिंद केसरी होणार व
नाव बापाचं सांगणार व हा नाव तात्याचं सांगणार व झालं काय? जर मास्तर झाला तर सरकारच्या ताब्यात राहिलास माझं नाव काय सांगणार जगाला तसा तो म्हणून लागला होता लेखाला बोलायला काय तर माझं या जगात नाव झालं पाहिजे नाव सांगण्याकरता तो काहीतरी केला पाहिजे बरी का? तात्या, आजपासून शाळा शिकत नाही कुस्ती खेळणार हिंद केसरी होणार आणि तुमचं नाव मी जगात गाजवणार बर का म्हणून करता तो त्याची मनात जिद पाळायला रावण मुलं लागलो तर कुस्ती खेळायला कुस्तीला होत तू खेळायला जाईल त्या फडात पहिला नंबर आणायचा नुसत्या कुस्तीनं पोट भरणार नाही आपल्या गावाला पानमळ भरपूर आहेत पानमळ्यात कामाला तरी जावाव दिवसभर बसून करमत नाही म्हणून करता तुझ्या रावण विचार केला होता जसा निघून गेला होता पानमळ्यात तो काम करायला त्या वेळेला हरिबा वाघमोडे हा प्रसिद्ध खुडेकरी असायला हरिबा त्याच्या हाताखाली जाऊन खुडा शिकू लागला आणि खुड्यात सुद्धा पहिला नंबर रावणचा आणि तसा तो खुड्यात आल्या बरोबर तो एका दिवसाला काय झालं होतं त्यात वेळीला खुडा तयार केला पानाचा डाग असा बनवला हत्तीची मूर्ती पानानं काढली आणि मुंबईत लक्ष्मीपूजेला त्या हत्तीच्या डागाला एक नंबर आला त्यापासून सिद्धेवाडीची पानं मुंबईत प्रसिद्ध झाली तसा तो नाव झालं होतं सिद्धेवाडीच तसा तो त्या तर ठिकाण्याला असणारा हा रावण जसा लागला पान खोडाईला खुडेकरी म्हणू लागले त्या रावण खोताला तसा तो खुडेकरी म्हणून नाव पडायला तसा तो नाव पडल्या बरोबर त्या तर वेळीला लग्न झालं त्या वेळेला रावणचा संसार सुरू बघा झाला धनगरी वव्याचा नाद ऐकायचा रावणला तसा तो नाद लागल्या बरोबर पुढे थोड्या दिवसांना तो त्या तर ठिकाण्याला त्या करगणी गावाला वव्याचं मैदान निघालं आणि सिद्धेवाडीचा प्रसिद्ध ओविकार द्यानू मासाळ असायला तसा तो द्यानू मासाळ तू ववीला तू मैदान खेळायला जायचं ठरवल्या बरोबर त्या तर वेळीला द्यानू मासाळच्या संघाबरोबर गेला करगणी गावाला द्यानू मासाचा पहिला नंबर कमर एवढी उंच ढाल आणि 251 रुपयाचं बक्षीस मिळाल्यावर रावणच्या तोंडाला पाणी सुटलं तसा तो पाणी सुटल्या बरोबर तो रावण काय केलं होतं त्या करगणी गावात तू त्या तर वेळीला कुस्ती खेळून कुठं तर 18 नाही 20 रुपये मिळतात पण ओव्या म्हणून मोठीच्या मोठी ढाल आणि 251 रुपये मिळतात शेवटी एवढी ढाल जर घेऊन गावाला गेलो सगळं गावच्या गाव म्हणील हरितात्याच्या पोरान ढाल आणली असं तू माझ्या बापाचं नाव गावात होणार बापाचं नाव गावात होणार म्हणून या रावणने विचार केला आणि ओव्या लागला शिकायला तळेवाडीचा जगन्नाथ हवलदार असायला आणि हवलदारनं ओवी म्हणायची पद्धत सांगितली रावण खोताला तो पद्धत सांगितल्या बरोबर तो सांगण्याची पद्धत पटली होती रावण खोताला तो त्या तर वेळीला जशी यमकला व्हायचं शब्दाला शब्द जोडायचा आणि ओवी म्हणायची म्हणल्याबरोबर रावणानं संघ तयार केला ही नुसतं हालमतातल्या गाऊन नंबर घेतो म्हणल्यावर मी पुस्तक वाचून गायल्यानंतर मला किती बक्षीस मिळेल आणि ह्याच्यापेक्षा मी नंबर जास्तीत जास्त जगात सगळ्या मिळवणार रावण अण्णानं जिद्द घेतली त्या वेळेला ववी म्हणायला सुरुवात केली अण्णाची ववीर कशी बाबा तसे तू कशी ववी होती तशी तू त्या तर वेळीला नसुंबयारानू मांडले नसुंबरानू पुनाच शिवा पार्वतीच गौरी गणपतीच यन मंगल या मूर्तीच गणपतीच मंगल या मूर्तीच तर या मातच मेघराया पित्याच चांद सुरव्या दोघाच
माता आणि पित्याचा आता पित्याचं माता आणि पित्याचं मला विद्या दिल्या गुरुचा त्या गुरुच गुरु व मारुती नाथाचं माता आणि पित्याचं माता आणि पित्याचं गुरु या मारुती नाथाचा त्या नाथाचं गुरु या मारुती नाथाचं कुळ या माझ्या स्वामीचा त्या स्वामीच वन या काशी लिंगाचं कुळ या माझ्या स्वामीचं त्या स्वामीचं कुळ या माझ्या बाबूराव अन्नाची ववी जर झाली तर यमकला यमक लावून होती बर का तू स्वतः आला मतातले मुली गातो तात जातो त्यात राहिला ओव्या लागला शिकायला गावागावात सिद्धेवाडीचा ओवीकर प्रसिद्ध बघा झाला पहिलं मैदान निघालं 1971 सालाला वळिवडे गावाला तसा तू मैदान निघाल्या बरोबर तुला रावण खोताना विचार केला होता मैदान खेळायला आपण गेलं पाहिजे बरे का रावणची जिद्द होती स्पर्धेत उतरलं तर एकच नंबर घ्यायचा दुसरा नंबर घ्यायचा बी नाही मैदानात भागच घ्यायचा नाही असं तिच्या मनात जिद होती तसे तू काय केलं होतं त्या वेळेला वळिवडे गावाला सिद्धेवाडीचा संघ नोंद केलेला पॅरेग्राफ म्हणायचं क्लिअर कट शब्द सांगायची असा नंबर सिद्धेवाडीचा पहिला आला आणि गावच्या बाळू शेळक्यानं रावणाला त्या दिवशी ठेवून घेतलं आणि तसं तू तसं ठेवून घेतलं होतं दुसरी दिवसाला त्याचा सत्कार करायला रातभर होया त्याला म्हणायला व्हायला कोकण फाट्याला सिद्धेवाडीचा गीताड्या म्हणू लागले रावणला आला सिद्धेवाडी गावाला पुन्हा वव्याचं दुसरं मैदान कुठं निघालं तसा तो निघाला कोणत्या ठिकाण्याला तो त्या तर वेळेला अन सांगली शहरात अन धनगर गल्लीत नागनाथ या मंदिरात नागनाथ या मंदिरात मैदान निघाल अन संगव नोंदवला पहिला नंबर आला यावर एवढं कोणी या ऐकलं बघा गल्लीचा मारुतीनाथ तरंगे गल्लीचा मारुतीनाथ तरंगे आलाय वव्या ऐकायला आलाय वव्या ऐकायला ओवी त्याचे ऐकून जवळ त्याला बोलवून आत्म बघा ज्ञानाचा मार्ग बघा दावला बोध केला कोणाला रावण खोताला कोणाला देव त्याला या पटला ना गुरु या करून या घेतला ना त्याला या पटला ना गुरु या करून या घेतला ना पुन्हा दुसऱ्यांदा मैदान निघालं सांगलीत धनगर गल्लीत नागनाथ मंदिरात बरं का तसा तो सिद्धेवाडीचा संघ नोंद झालेला स्वतः तो नंबर आला होता पहिलाच त्यात्र ठिकाण्याला गवळी गल्लीचा मारुतीनाथ तरंगे महाराज म्हणजे आत्मज्ञानाचा जास्त अभ्यास महाराजांना बरोबर आहे महाराजानं रावणची ववी ऐकायला जवळ भुटवून घेतलं त्या वेळेला काय म्हणतो रावण खोताला तसा तो लागला होता आत्मज्ञानाचे जसं तसं तू सांगायच्या तर वेळीला
आत्मज्ञानाचा मार्ग दिला, वरदास्त डोक्यावर ठेवला, कानी मंत्र फुकला आणि रावणाला तो पटला. तसा तो पटल्याबरोबर त्याच दिवसापासूनच जातो त्याच वेळीला. राहणाऱ्या या मारुतीनाथ तरंगे महाराजाला सांगलीच्या गुरु करून घेतला त्या वेळेला, आणि पुन्हा सिद्धेवाडीत जाऊन लागला राहायला. दुसरं मैदान निघालं मिरज गावाला. तसा तो त्या मिरज गावाला मैदान निघाल्या बरोबर तो त्या तर वेळीला. यल्ला पाशिदू डोंगरे म्हणून मोठा शेतकरी होता. बरोबर आहे. 12 बैल दावणीला, चाकरीच गडी राबाईला, 10 एकर जमीन पाणी प्यायला, असा डोंगरे मामानं आणि 2 शर्तीची बैल होती. आणि तशी तू असताना त्याच मळ्यातून महुव्याचं मैदान काढलं होतं त्या तर वेळीला. मिरज गावाला सिद्धेवाडीचा संघ नोंद केला. पहिला नंबर हा रावण खोताचा आला. तसा तो आल्या बरोबर तो काय झालं होतं त्या तर वेळीला. सिद्धेवाडीचा संघ सगळीकडे प्रसिद्ध होयाला. पुढे 72 साल लागायला, मोठा दुष्काळ पडलेला. तसा तो पडल्या बरोबर तो पिक्चर पडला होता रावण खोताला. तस तू त्या तर वेळीला. सारा मिळना गा, मिळना मेंढ्याला वय, पाणी मिळना गा, मिळना प्यायला वय. चारा मिळना गा, मिळना मेंढ्याला वय, पाणी मिळना गा, मिळना प्यायला वय. पडल जीवाला गा, गावच्या बगाया गा, गावच्या लोकाला वय. पडल गा, पडल जीवाला गा, गावच्या बगाया गा, गावच्या लोकाला गा. जनावर घेऊन, जनावर घेऊन, राऊतला जगायला कोल्हापूर भागाला. वडी वेडे गावाला, शेळक्याच्या वाड्याला, जनावर घेऊन, जनावर घेऊन, बघा निघून मावळा त्याच्या जोडीला, मावळा त्याच्या जोडीला, नद्यानु बघा इमडेवर जोडीला, ध्यानु बघा मामाला, ध्यानु बघा मामाला. 72 सालाला मोठा दुष्काळ पडायला, जनावरला चारा मिळेना, मेंढ्याला पाणी मिळेना. तसा तो कोड्या पडलं होतं रावण खोताला. तसा तू विचार केला होता स्वतःच्या मनाला. आपली सर्व जनावर घेतली होती त्यावेळेला, गावची काही गोळा करायला मावळा ध्यानु इमडे संगतीला. तसा तो घेतला होता बरोबरीला, सर्व गोळा करून निघून गेला होता कोल्हापूर भागाला त्या वेळेला. वडीवडे गावाला त्या बाळू शेळक्याच्या वाड्याला. बाळू शेळके प्रसिद्ध होता आणि मोठा शेतकरी, मेंढ्या भरपूर त्याच्या घरवाड्याला. तसा तो त्यांच्या जाऊन राहायला, मेंढ्या लागला होता चारणे चारायला. तसा तो दिवसाला होता काढायला. बाळू शेळकेनं जसं रावणाची ओवी ऐकायला आपण बी ओव्या म्हणाय शिकावं बरं का. रावणला गुरु करून घेतला त्या वेळेला. तसा तो गुरु करून गेला ना. तसा तो लागला होता ओव्या तो गायला. तसा तो कोल्हापूर भागात त्या वेळीला. सिद्धेवाडीचा गीताड्या म्हणू लागले रावण खोताला. पुन्हा मिरजच मैदान आलं. दुसऱ्या वर्षाला फिरती ढाल. फिरती म्हणजे सलग 3 वर्ष नंबर घेतला की ती ढाल मिळत होती. असा तो ना मैदानात निघाल्या बरोबर तो विचार केला होता रावण खोताना त्या वेळीला. गंगाराम देवरशी
भूत भविष्य काढणारा देवरश या सईला कोण तर खोड करते म्हणून आला होता बरोबरीला हा. तसा तो आल्या बरोबर तसा तो मिरजे गावाला त्याने संघ नोंद करायला नंबर पहिला त्याने घ्यायला. असं सलग 2 वर्षे नंबर घेतला. 3 वर्षे नंबर घेतल्यानंतर डोंगरे मामा काय म्हणतात रावण खोताला. तसा तो लागला होता काय सांगायला तसा तो आपल्या राजवाड्याला त्या वेळीला. अरे रावण, हा. माझ्या इष्टनीला कोण मालक नाही, मला सुद्धा मूलबाळ नाही. सगळी 10 एकर शेती देतो तुला, 4 बैल दावणीला आहेत बर का. असं म्हणल्या बरोबर तो रावण खोताने विचार केला होता तुझी 10 एकर जमीन घेऊन काय करायचं मला. मामा, हा. जर तुमच्या वाड्यात राहिलो तर माझं बापाचं नाव बुडणार बर का. तसा तो नाव बुडणारा म्हणल्या बरोबर तसा तो काय केलं होतं रावण खोतानं तसं त्या वेळीला. वेळ मला पडील, वेळ मला पडील.